छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या एकाच बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणजेच PWDचे मराठवाडा प्रादेशिक मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा अचानक तडकाफडकी राजीनामा दिलाय। सरकारी सेवेची अजून जवळपास 4 वर्ष शिल्लक असताना मार्च 2030 मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या एका वरिष्ठ क्लास 1 अधिकाऱ्याने असा तडकाफडकी निर्णय का घेतला? या राजीनाम्यामागे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा तो व्हायरल झालेला संताप आहे, पदोन्नतीची रेंगाळलेली फाईल आहे, राजकीय तक्रारींवरून झालेली बदली आहे की यामागे 2029च्या विधानसभा निवडणुकांचं काही वेगळंच समीकरण दडलंय? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या संपूर्ण प्रकरणाची खरी सुरुवात झाली ती छत्रपती संभाजीनगर मधील मराठवाड्याची आरोग्य वाहिनी समजल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयातून। मराठवाड्यासह शेजारच्या अनेक जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्ण घाटी रुग्णालयात उपचारासाठी येत असत। या रुग्णालयातील इमारती आणि वॉर्डाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। जवळपास 14 कोटी रुपयांच्या निधीतून 3 वर्षांपूर्वी सुरू झालेली कामं अजूनही रखडलेली आणि निकृष्ट दर्जाची असल्याचे पाहणी दरम्यान समोर आलं। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जेव्हा या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा त्यांचा पारा चांगलाच चढला। 14 कोटी रुपयांमध्ये नवीन इमारत उभी राहते, मग 3 वर्षात तुमच्याकडून साधी दुरुस्तीची कामं का झाली नाहीत? एवढ्या निधीचा भाव काय लावता? अशा अत्यंत कडक शब्दांत पालकमंत्र्यांनी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची सर्वांसमोर कानउघडणी केली। काम त्वरित पूर्ण करा, अन्यथा थेट कारवाई करू, असा कडक इशाराही त्यांनी दिला। पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्याला झापल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली। मंत्र्यांच्या या तीव्र संतापानंतर अवघ्या काही दिवसांतच म्हणजे 31 जुलैला अतुल चव्हाण यांनी विभागाच्या सचिवांकडे आपला राजीनामा सोपवला। राजीनामा दिल्यानंतर अतुल चव्हाण यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर अंत नहीं यह एक नई शुरुआत है असा स्टेटस ठेवला। या एका स्टेटसमुळे चर्चांना अधिकच उधाण आलं। अनेकांनी या राजीनाम्याचा संबंध थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सोबतच्या त्या व्हायरल व्हिडिओशी आणि त्यातून झालेल्या बदनामीशी जोडला। परंतु या राजीनाम्यामागे केवळ हा एकच व्हिडिओ कारणीभूत नसून प्रशासकीय आणि राजकीय पटावरील इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अतुल चव्हाण यांची कौटुंबिक आणि राजकीय पार्श्वभूमी। अतुल चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री मतदारसंघाच्या भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत। फुलंब्री हा मतदारसंघ एकेकाळी राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि सध्याचे राजस्थानचे राज्यपाल असलेल्या हरिभाऊ बागडे उर्फ नाना यांचा गड मानला जातो। नानांचा राजकीय वारसा आज आमदार अनुराधा चव्हाण पुढे चालवतात। एकाच जिल्ह्यात पती वरिष्ठ सनदी अधिकारी आणि पत्नी सत्ताधारी पक्षाची आमदार यावरून प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर वरिष्ठ पातळीवर तक्रारी गेल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत शासनाने 22 जून रोजी अतुल चव्हाण यांची मुंबईतील नगर परिषद प्रशासन संचालनालयात मुख्य अभियंता म्हणून बदली केली होती आणि त्यांना 31 जुलैपर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले होते। याशिवाय राजीनाम्यामागे पदोन्नतीचा आणि प्रशासकीय नाराजीचा मुद्दाही अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। अतुल चव्हाण हे PWD विभागात सचिव पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र होते। त्यांच्या पदोन्नतीची संचिका शासन दरबारी मंजुरीसाठी प्रलंबित होती, मात्र 31 जुलैच्या सायंकाळपर्यंत यावर कोणताही निर्णय झाला नाही। पात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावललं जात असल्याची भावना आणि पदोन्नतीतील विलंब यामुळे ते उद्विग्न झाले होते, असंही त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जातं। 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मिळालेल्या अशा वागणुकीमुळे त्यांनी सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा, असाही एक सूर आहे। तसंच काही महिन्यांपूर्वी PWD विभागात बोगस वर्क ऑर्डर काढून सुमारे 250 कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी म्हणजेच ठाकरे गटाने केला होता। या घोटाळ्याच्या चौकशीसाठी अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या समितीवरच आक्षेप घेत निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आणि चौकशीचं सावट यामुळेही प्रशासकीय वातावरण तापलं होतं। आपल्या राजीनाम्याबाबत स्वतः
अतुल चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील तितकीच लक्षवेधी आहे। एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की मी अतिशय कमी वयात म्हणजे 1994 मध्ये शासकीय सेवेत रुजू झालो। 32 वर्षांच्या सेवा काळात मी अनेक मोठे आणि आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केलेत। 2000 मध्ये कार्यकारी अभियंता झाल्यानंतर अष्टविनायक दर्शन मार्गांचे काम अवघ्या 24 तासांत पूर्ण करणे, समृद्धी महामार्गातील काम, विद्यापीठाचा डिजिटल स्टुडिओ आणि कोल्हापूर सर्किट बॅचच्या इमारतीचे अल्पावधीत केलेले पुनर्निर्माण ही माझी प्रमुख कामं राहिली। 2010 मध्ये राज्य सरकारने मला उत्कृष्ट अभियंता पुरस्कारानेही गौरवले होते। आता मला पुन्हा एकदा तळागाळात जाऊन लोकांमध्ये काम करायचे। त्यांनी 90 दिवसांचा नोटीस कालावधी दिला असून अद्याप शासनाकडून राजीनामा स्वीकारल्याचे अधिकृत पत्र आले नसल्याचे त्यांनी नमूद केले। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अतुल चव्हाण यांनी आपल्या आमदार पत्नीला माझा फोटो कोणत्याही राजकीय बॅनरवर वापरू नका असे अधिकृत पत्र लिहून प्रशासकीय शिस्त पाळण्याचा वस्तुपाठ घालून दिला होता। त्यावेळी त्यांच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं। मात्र आता त्यांनी निवृत्तीच्या 4 वर्ष आधीच घेतलेल्या या निर्णयामुळे ते भविष्यात सक्रिय राजकारणात उतरणार का, फुलंब्री किंवा छत्रपती संभाजीनगर भागातून नवीन राजकीय इनिंग सुरू करणार का, अशा विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत। पालकमंत्र्यांची सार्वजनिक कान उघडणी, बदलीचे आदेश, पदोन्नतीतील विलंब आणि आगामी राजकीय गणित या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी सध्या अतुल चव्हाण यांचा राजीनामा आहे। हा राजीनामा म्हणजे प्रशासकीय उद्विग्नतेचा शेवट आहे की नव्या राजकीय प्रवासाची नवी सुरुवात हे येणारा काळच ठरेल। दरम्यान या सर्व घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।